पोलीस परवानगीशिवाय जनावरे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुरेशी कंपनीवर पोलिसांनी कडक कारवाई करत त्यांच्यावर कलम 353 खाली गुन्हा दाखल केला। त्यांना पोलीस समजावून सांगत असताना पोलीस उपनिरीक्षकासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे। हा प्रकार जेल रोड पोलीस ठाणे परिसरात सकाळी 11:30 ते 12 दरम्यान घडलाय। या प्रकरणी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी कुरेशी कुटुंबातील 4 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। बादशाहपेठ येथे तेलंगी पाचापेठ येथील रहिवासी अब्दुल शुकुर कुरेशी यांनी तुम ये जानवर यहाँ से लेके जाओ, मैं वकील हूँ, पुलिस क्या करती है मैं देख लूंगा, त्यातून ही घटना घडली। शनिवारी सकाळी बेगमपेठेतील कुरेशी गल्लीतील माशा अल्लाह मटन दुकानाजवळ सद्दाम शुकुर कुरेशी याच्या मालकीची 1 गाय व 2 वासरे निर्दयतेने बांधून ठेवण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून ती ताब्यात घेऊन जेल रोड परिसरात आणली होती। ती जनावरे परस्पर पूर्व परवानगी न घेता ते जबरदस्तीने ताब्यात घेऊन जात होते। त्यावेळी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून शासकीय कर्तव्य करीत असताना फिर्यादीस व पोलीस निरीक्षक बिराजदार, पोलीस सब इन्स्पेक्टर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल उघाडे यांना वरील आरोपितांनी आपसात संगनमत करून शासकीय कामात अडथळा करून पोलीस कॉन्स्टेबल शेख, पोलीस सब इन्स्पेक्टर जाधव, चव्हाण व पोलीस हेड कॉन्स्टेबल उघाडे यांना धक्काबुक्की केली। जिवेश्वर चौक ते उत्तरेकडे असलेले जिजामाता उद्यानापर्यंत सार्वजनिक रस्त्यावर हा गोंधळ बराच वेळ सुरू झाला होता। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमीन यासिन शेख यांची फिर्यादीनुसार अब्दुल शुकुर कुरेशी वय 50 वर्षे राहणार तेलंगी पाचापेठ सोलापूर, सद्दाम शुकुर कुरेशी, शहनशाह शुकुर कुरेशी आणि शोहेब शुकुर कुरेशी राहणार बेगमपेठ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस उपनिरीक्षक जाधव या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत।